ओबीसीचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत, कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं. जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपशिला जातो. आज आमच्या निजाम राजवटीतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे. आम्हाला काय नाही, साधा प्रश्न आहे ना. तसं जरांगे पाटलांना उपोषण केलं, आज 57 लाख पुरावे सापडले. जरांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे. आज पहिली वेळ झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते, कारण त्यांना माहिती जरांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे. महाविकास आघाडीचा शिक्का जरांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो, हे अगोदर डोक्यातून काढा. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे, एवढंच मी सांगतो. ओबीसीचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत, कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना. हे स्वयंघोषित नेते आहेत, ते त्यांच्या जातीचे नेते आहेत, ओबीसीचे नेते नाही आहेत. जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसिला जातो. तो नाशिकचा, त्याला सभेला कोणी बोलेलं नाही महाराष्ट्रामध्ये, बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही. त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या, आज एवढा कचरा झाला त्या माणसाचा. म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत, आणि न्याय हक्काचं असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये. माझी विनंती आहे, चिल्लर झाटझूट नावं घेऊच नका इथं. त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही, असे हे लोक आहेत, त्यांची काय दखल घेणार आम्ही. खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आता लोकसभेमध्ये. कुठल्याही पक्षाचं नाव न घेता, याला पाडा त्याला नाव न घेता ही जबरदस्त फटका यांना बसलेला आहे. आणि हे आम्ही नेहमी सांगतो की ये तो ट्रेलर था, विधानसभा अभी पिक्चर बाकी आहे. आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते. जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द नाही आहेत. आज प्रत्येक खासदार इथे येऊन भेटून चालला आहे, आणि तो सांगतोय डायरेक्ट की जरांगे पाटलामुळं, मराठ्यामुळं निवडून आलो. हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं, मराठी छाती कधी नाही ती फुगायला लागलेली. म्हणजे जरांगे पाटले जे नेतृत्व स्वीकारले ते अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची महाराष्ट्रात जाणीव झालेली आहे. नांदेडचे आमदार राज्यपाला जाऊन भेटले, प्रत्येक आमदार खासदार आता पत्र द्यायला लागलेत. आता ते मतदानाच्या भीतीनं किती करते तर निमंत्रण किती, हा नंतरचा विषय. पण काही असो, त्यांना जरांगे पाटलाची नोंद घ्यावी लागली. आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला आहे, प्रत्येक खासदार पत्रक काढायला आहे, आणि जरांगे पाटलाला तो पाठिंबा देतोय. हा मराठा एकजुटीचा प्रचंड मोठा विजय, मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे. कागद मीही 50 पाठवू शकतो, त्याला काय अर्थ आहे. समाज दिसत नाही का? 1.5 कोटीची सभा अंतरवाली सराट होती, जगात कुठं झाली का अशी सभा? आणि आम्ही कोणाचं मागून घेत नाही आहेत, आमचा न्याय हक्क आहे. आज आमच्या निजाम राजवटीतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे. आम्हाला काय नाही, साधा प्रश्न आहे ना. पण आमचं जे आरक्षण बुडविलं, परवा कीर्तनात सांगितलं, तुकोबांची गाथा बुडली, तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं. तुकोबांनी उपोषण केलं, गाथा वर आली, तसं जरांगे पाटलांनी उपोषण केलं. आज 57 लाख पुरावे सापडले. जरांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे. त्याचे सगळ्या लोकांना आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्यांना सरसकट सगळे सोयरे काय हैदराबाद गॅजेट जी मागणी आहे जरांगे पाटलाची ती सरकारनं मान्य करावी. मला 100% खात्री आहे. मला यांनी धरून आणलं, मी तुम्हाला कधी कुठेही वाईट दिलेलं दिसलो नाही. मी आपला मागं राहून जेवढी समाज सेवा करता येईल तेवढी करतो. मला यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे वाईटला आलेलं. मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत, हे त्यांची ना आमची नाळ तुटलेली आहे. ते मराठा जातीत जन्मले, मराठ्याचे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणत होते. मराठ्याचा नेता आता एकच आहे, जरांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा. त्याला दुखणं माहिती मराठ्याचं काय. या प्रस्तावित मराठी फक्त मोजतात आम्हाला. आजपर्यंत सांगा तुम्ही, महाराष्ट्राची किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आणलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एक बी दाखवा. आजपर्यंत एक नाही एक. आज पहिली वेळ झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते, कारण त्यांना माहिती जरांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे. आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू, तुम्ही नका करू. बघा रस्त्यावरून फिरू शकता का तुम्ही? म्हणजे असं नाही आता निवडून आलो जरांगे पाटल्या जोरावर आणि मग आता 2-4 दिवस फिरू आणि पुन्हा दांडे आणू. बिलकुल नाही. त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे नसता. महाराष्ट्रातले मराठी जरांगे पाटील यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो. महाविकास आघाडीचा शिक्का जरांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो, हे अगोदर डोक्यातून काढा. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे, एवढंच मी सांगतो. ह्यांना पहिले नंबर 1 शत्रू होते, त्यांनी लाठी हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकवला. याचा अर्थ हेले शहाणे असं काही धरू नका. म्हणून ह्यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जरांगे पाटील 100%. जर आरक्षण मिटलं तर जरांगे पाटील माझा काही संबंध नाही. पण आरक्षण जर मिटलं नाही तर जरांगे पाटलांनी घोषणा की 288 आमदार उभा करणार. आणि तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरांगे पाटील म्हणतात तोच होईल, याची 100% खात्री मी तुम्हाला देतो. आणि मग आम्हीच आरक्षणाची सही करू. जरांगे पाटील जो मुख्यमंत्री की तोच सही करणार आरक्षणाची. मग ही वेळ त्यांनी येऊन देऊ. जरांगे पाटील म्हणले एक प्रश्न एका वेळेस हाती धरायचा. तो पठ्ठ्या गेली 20-22 वर्ष मी त्यांना 22-20 ओळखतो. एकच प्रश्न हाती धरलाय. मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे.
तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपीठावर हाती घेतला जाणार नाही. आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत. मुस्लिम आणि धनगर हाय ते बोलतातच, त्यांच्यावर तो त्यांचं मोठेपणे जरांगे पाटलाचं खरं तर. पण हे सगळं शेतीचा प्रश्न जरांगे पाटील पुन्हा उतरणार.